अकोला महानगरपालिकेकडून 10 फेब्रुवारी 2024 ला अशोक वाटिका जिल्हाधिकारी कार्यालयात सौंदर्यीकरण झाले. आपण पाहू शकता ते सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे. पण याची सध्या जी आता ती दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत. हेच बोर्ड आहे म्हणजे अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी याचं लोकार्पण सोहळा झाला होता. 10 फेब्रुवारी 2024 ला लोकार्पण सोहळा झाला होता. पण पाहू शकता की 2 वर्षातच या ठिकाणी या सौंदर्यीकरणाची दुरावस्था झाली आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 वर्ष झाले याला, पण आता लक्ष न दिल्यामुळे इथं दुरावस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेने 90 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सौंदर्यीकरण करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी फाउंटेन आहेत, फाउंटेनही बंद झालेले आहेत. त्यामध्ये पाणी नाही आहे. पाहू शकता की फाउंटेन आहे पण यामध्ये पाणी नाही आहे. त्यामुळे हे फाउंटेन बंद आहे आणि इथं कचऱ्याचा ढीग या ठिकाणी साचलेला आहे. याच्यात कुठे स्वच्छता नाही आहे. म्हणजे सौंदर्यीकरणाच्या नावावर 90 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी जे आहेत सौंदर्यीकरण करण्यात आलं. पण याची आता या ठिकाणी जे आहे दुरावस्था झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता तरी महानगरपालिका याकडे लक्ष देईल का हे पाहणं गरजेचं आहे. गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.